आरेखन बदलले असले तरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. या महामार्गात 70,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याची माजी खासदार राज्य शेट्टी यांची माहिती. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि त्वरित नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. अवकाळी पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतानाही राज्य शासनाकडून ही गोष्ट गांभीर्यानं घेतली जात नाही. शिवाय यांचे पंचनामे तातडीनं करण्याची आवश्यकता असतानाही ते पंचनामे अजूनही होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य शासनाने हे पंचनामे ताबडतोब करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP अजूनही थकीत असून सांगली जिल्ह्यात ही रक्कम 180 कोटी एवढी आहे. त्यामुळे रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 8 दिवसात वर्ग करावी. या संदर्भात साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यांना आदेश द्यावेत. अन्यथा या रकमेवर 15% व्याज आकारून ती द्यावी. अन्यथा सरकारी थकबाकीदार समजून कारखान्यांचे जप्ती आदेश काढायला साखर आयुक्तांना भाग पाडू. त्यांनी जर हे केलं नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर अवमान याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ते सांगलीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन जरी बदलले असले तरी आमचा या शक्तीपीठ महामार्गाला तो रद्द होईपर्यंत विरोध राहील. 30 ते 40,000 कोटीच्या खर्चामध्ये होणाऱ्या रस्त्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. आणि हा जास्तीचा पैसा 2029च्या निवडणुकांमध्ये वापरला जाणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे. अदानी या एका उद्योगपतीसाठी महाराष्ट्रातील जनतेला राज्य शासनाकडून वेठीस धरलं जात आहे. त्यांनी चंद्रपूर गडचिरोली भागात आदिवासींच्या जमिनी घेऊन त्यामध्ये बेकायदेशीरित्या खनिज उत्खनन सुरू केलेलं असून त्यांच्या गोव्याच्या पोर्टमधून ते खनिज बाहेर पाठवलं जाणार आहे. आणि त्यासाठी या शक्तीपीठ महामार्गाचा घाट राज्य शासनाने घातलेला असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळेस केला आहे. या शक्तीपीठ महामार्गाच्या कामात 70,000 कोटींचा भ्रष्टाचार केला जाणार असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी बोलताना केला आहे. महामार्गाला आमचा जो विरोध आहे त्याला 3 कारण आहेत. एक कारण म्हणजे जरी रेखांकन बदललेलं असलं तरी सुद्धा आता 12चे 13 जिल्हे झाले, पण यातील 80% भूभाग हा बागायत आहे. म्हणजे जवळपास 27,000 एकर जमीन ही बागायत जाणार आहे. आणि बागायत जमीन करण्यासाठी मग ताकारी योजना असेल किंवा बाकीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, दुष्काळी भागामध्ये पाणी नेलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही 25-25 किलोमीटरवरून पाणी आणून दगड फोडून शेती केलेली आहे आणि ती जमीन आता शक्तीपीठ महामार्गाला चाललेली आहे. त्यामुळं हा जो आक्रोश आहे शेतकऱ्यांचा, तो आक्रोश ऐकून घ्यायला सरकार तयारच नाही. खाकी वर्दीतल्या गुंडांना घेऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न होतोय, पण आतापर्यंत आम्ही हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. अजून रेखांकन अंतिम करण्यासाठी जी मोजणी करावी लागते प्राथमिक, ती मोजणी सुद्धा आम्ही होऊन दिलेली नाही. सरकारनं गाव न्याय जाहीर करावं की कुठल्या गावात मोजणी झाली आणि कुठल्या गावात नाही. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी. केवळ वल्गना करताय सरकार मोजणी झाली म्हणून. अजून झालेली नाही आहे, कारण शेतकऱ्याच्या संमतीशिवाय मोजणी होऊ शकत नाही. दुसरा भाग आहे तो सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांना या शक्तीपीठ महामार्गामुळे महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे. आम्ही पहिल्यापासून दावा करतोय की नदीच्या पात्रामध्ये जे अडथळे निर्माण झाले ते खरं कारण आहे महापुराचं. मग ते अलमट्टी आणि हिप्परगीचं अडथळा असेल किंवा मांजरीतला कर्नाटक सरकारनं बांधलेला जो पूल आहे त्या पुलाचा अडथळा असेल. त्यामुळं 19 आणि 21चा महापूर आला. बरं, याला आता IIT रुड़कीनं सुद्धा एक प्रकारे मान्यता दिलेली आहे. एवढंच नव्हे तर जागतिक बँकेचं जे काही तज्ञांचं पथक आलेलं होतं त्या पथकानं सुद्धा
हे लक्षात घेतल्यानंतरच 4,000 कोटी रुपयाची मदत देऊ केलेली आहे. पण आमचा दळबद्रीपणा एवढा की सांगली आणि कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे त्यातले 2,000 कोटी रुपये इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगलीतल्या गटारीसाठी वापरले गेले आणि असं सांगितलं की गटारी तुंबल्या तर महापूर येतो. म्हणजे जागतिक बँकेने दिलेल्या पैशाचे सुद्धा वाटोळ करण्याचं काम या दळबदरी राजकारण्यांनी केलेलं आहे. पुराचं राहिलंच बाजूला. आता एक बाजू रेखांकन बदलली आहे आणि दुसरा जो येणार आहे त्यामुळं सांगली शहरावरचं संकट काही अंशी टळलेलं असलं तरी वाळवा, पलूस, कराड तालुका फार अगदी पाटणपर्यंत महापुराचा नवीन धोका तयार झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही हा रस्ता होऊन देणारच नाही. तिकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आधीपेक्षाही वाईट अवस्था आहे. कारण पूर्ण करवीर तालुका, राधानगरी तालुका, पन्हाळा तालुक्यातला अर्धा भाग, भुदरगड तालुक्याला कुंभी असो, कासारी असो, दूधगंगा असो, वेदगंगा असो, या नद्याच्या पात्रामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे महापुराचा धोका तयार झालेला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातला एकही शेतकरी पुढे रस्त्याला जागा द्यायला तयार नाही. गावोच्या गावं त्याला विरोध करायला उठलेले आहेत. येत्या 15 तारखेला आजऱ्याला पेरनोल या ठिकाणी मोठा मेळावा आम्ही घेतलेला आहे शक्तीपीठ विरोधी. हे आमचं काम चालूच आहे. तिसरा मुद्दा म्हणजे हा रस्ता पूर्णपणे अव्यवहारी आहे. कारण मुळात एक रस्ता नागपूर ते रत्नागिरी महामार्ग जो आहे तो नुकताच केंद्रीय रस्ते महामार्ग मंडळानं बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यावर सध्या जर एकूण वाहतूक बघितली तर क्षमतेच्या केवळ 25%च वाहतूक होते. 40 एका टोलवरून 40 लाख रुपये गल्ला गोळा व्हायला पाहिजे, तिथं केवळ 8 ते 9 लाख रुपये वाढला, म्हणजे 25%च वापरला जातोय. पण त्या रस्त्याला समांतर दुसरा रस्ता राज्य सरकारचा कशासाठी? एक केंद्र सरकारचा. तुम्हाला भविष्याचा वेध घेऊन जर का रस्ता करायचा असेल तर केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहावं. आहे तो रस्ता आता 4 पदरी आहे, काही ठिकाणी 6 पदरी आहे, तो 8 पदरी करावा. आमची कुठं हरकत आहे त्याला? विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार होतो त्याला आमचा विरोध आहे. कारण साधारणपणे 1 लाख कोटी रुपये हे सरळ सरळ महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे. जो रस्ता 30 ते 40 हजार कोटीमध्ये व्हायला पाहिजे तो 1 लाख कोटीमध्ये व्हायला लागला आहे. 60 ते 70 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या रस्त्यातून होणार आहे आणि हे सारे पैसे या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यामध्ये टोल रूपामध्ये परत करायचे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची अशा प्रकारची लूट आम्ही होऊन देणार नाही आणि म्हणून आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय. कशा पद्धतीची या भूमिका असते आंदोलन तुमचं? एक तर त्याचं जे काही मोजमाप असतं, मोजणी असते, संयुक्त मोजणी असते, त्या मोजणीला आतापर्यंत आम्ही विरोध केलेला आहे. इथून पुढे सुद्धा विरोध करणार आहोत. मोजणीच होऊन देणार नाही. मोजणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं रेखांकन आणि इस्टिमेट अंतिम होत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.